सध्याच्या घडामोडी पाहता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची घोषणा केली. चला तर पाहूया मुख्यमंत्री काय म्हणाले ते. आणि म्हणून एकीकडे सरकारच्या माध्यमातून समाजातल्या सगळ्या वर्गांची अपेक्षा पूर्ती करण्याचा प्रयत्न चाललाय. आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे. खरं म्हणजे एक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चाललाय. लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत ही बंद होणार. मी एकच गोष्ट सांगतो, महिला असतील, शेतकरी असतील, युवा असतील, गरीब असतील, आपले दिव्यांग असतील, समाजातल्या जेवढ्या घटकांकरता योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना आपण पूर्ण करणार आहोत. आणि यासोबत आपण जे काही आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याची सुरुवात आपण केलेली आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांकडे ही एवढीच विनंती आहे की आता सरकार आलेलं आहे. अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत. तर यांनी देखील स्पष्ट केलं आहे, सध्या विरोधकांमार्फत नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना जे पैसे आहेत ते परत करावे लागणार आहेत, दंड भरावा लागणार आहे. अशा प्रकारचे अनेक मेसेज आणि व्हिडिओज सोशल मीडियावरील न्यूजच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर ही देखील योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. कोणत्याही महिलेचे पैसे हे परत घेतले जाणार नाहीत, अशी त्यांनी आपल्या भाषणामध्ये स्पष्टता दिली. आता सगळ्या लाडक्या बहिणी आहेत, यांना जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार तर याचीच उत्कंठा लागलेली आहे. तर सदरचा जो हप्ता आहे आणि या मागील जे हप्ते आहेत ते साधारणतः प्रत्येक महिन्याच्या शेवटच्याच आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अपेक्षित धरूया की जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे लाडक्या बहिणींचे 1500 रुपये जमा होणार आहेत. आणि याचबरोबर लवकरच 2100 रुपये वाटपासंदर्भातला निर्णय देखील घेण्यात येणार आहे. तर या संदर्भात ग्वाही देखील संपूर्ण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तर यांनी देखील दिलेली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच या महिन्याच्या अखेरपर्यंत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता त्यांना जमा केला जाणार आहे. तर अशा प्रकारे संक्रांतीचं गिफ्ट वगैरे काही तुम्हाला मिळणार नाही आहे तर केवळ ती अफवा आहे. कारण का संक्रांत गिफ्ट किंवा बांगड्या वाटप असतील तर अशी कोणतीही घोषणा मंत्र्यांच्या मार्फत करण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. लाडक्या बहिणींचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमा केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर अशा प्रकारे खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.